नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून अंकुश अण्णांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. प्रत्येक तालुका वाईज आढावा घेण्याचा प्रयत्न या मीटिंगच्या माध्यमातून झालेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये 1 मे पासून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका वाईज बैठका लावून नवीन कार्यकारिणी बनवण्याचा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे. गाव तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा आणि गाव तिथं आरोग्य दूत उभा करण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाचा त्या ठिकाणी निर्धार आहे. म्हणजे अवकाळीमुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तेव्हा पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत, मात्र तातडीने मदत ही मिळत नाही. अवकाळी झाल्यानंतर मी प्रत्येक भागामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तात्काळ कलेक्टर असो, स्थानिक तहसीलदार असो, कृषी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पण दिलंय की आणि संबंधित मंत्री महोदयांना की फक्त पंचनामे नको, प्रत्यक्षरित्या मदत मिळाली पाहिजे. याबाबत माझी नेहमी मागणी असते. मागच्या 6 महिन्यापूर्वी कर्जत, जामखेड असो, पाथर्डी, शेवगाव असो किंवा राहुरीतला काही भाग त्यामध्ये अतिवृष्टी झाली, पण श्रीगोंद्याचा भाग फक्त पंचनामे झाले. काही लोकांना मदत मिळाली, काहींना मदत नाही मिळाली. माझं म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ मदत दिली पाहिजे आणि भरीव अशी मदत दिली पाहिजे. ही आमची नेहमी मागणी आहे. शेवट शेतकऱ्याला मदत करणं ही सरकारची जबाबदारी, ती सरकारने जबाबदारी पार पाडली पाहिजे. सरकारने त्यातून पळ काढणं योग्य नाही. बारामतीसह राहुरी पोटनिवडणूक होतीये, तर पुढे फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली होती की ती बिनविरोध आहे. मात्र दोन्हीकडेही आम्ही उमेदवार देऊ असं काँग्रेस म्हणते. शेवट काँग्रेसची चर्चा असू शकते. आता महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही विचार केला तर बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्वाखाली काम करतो आणि तो एक आदरणीय पवार साहेबांचा परिवार आहे आणि त्याच परिवारावर त्यांच्याच पावला पाऊल ठेवून जे कुणी काम करत असेल ते म्हणजे आदरणीय दादा काम करत होते. पण दादांचं अकाली आपल्यातून सर्वातून जाणं झालं. त्यामुळं त्या ठिकाणी ताईंना सर्व पक्षांनी मिळून त्या ठिकाणी आपले उमेदवार न देणं हा निर्णय सगळ्यांसाठी योग्य आहे. कारण त्या कुटुंबाने, त्या परिवाराने एका मतदारसंघासाठी नाही, राज्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलेलं आहे. पण आघाडीतील नेते म्हणून तुम्ही राहुरीमध्ये उमेदवार न देता बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही राहणार नाही. महाविकास आघाडीच्या बाबत आता आमचे पक्षाचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असो किंवा अंकुश अण्णा काकडे असो, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी आमचे शिंदे साहेब असो, शशिकांत शिंदे साहेब हो, आमचे माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, ताई असो किंवा साहेब असो, हे 2 दिवसामध्ये निर्णय घेतील. पण प्राजक्त तनपुरेंनी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केला नाही. अपक्ष निवडणूक लढवणं अशी चर्चा आहे. राजकारणामध्ये वेट अँड वॉच ही सगळ्यात महत्वाची भूमिका असते. सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडण्यापेक्षा काही राजकीय डावपेचाचा भाग असतो, ते यशस्वीरित्या खेळला पाहिजे. प्राजक्त तनपुरेंशी तुम्ही संवाद साधणार? संवाद साधणार म्हणण्यापेक्षा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राहुरी तालुक्याची जबाबदारी ती खांद्यावर घेतली आणि ते यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे आम्ही रोज डेली टू डेली एकमेकाच्या संपर्कात असतो. त्यामुळं जे काय घडन ते योग्य घडन आणि चांगलं घडन. संगमनेरची जी घटना घडली त्या एका लहान मुलीवर अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याबाबत अनेक वेळा मी पोलीस प्रशासनाशी संपर्कात राहिलो आणि त्यांना सांगितलं खोटे नाटे गुन्हे कुठल्या तरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून दाखल करण्यापेक्षा जी सत्यता आहे, जी घटना घडलेली, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर खरा अत्याचार झालेला आहे, असे आरोपी सापडा ना. कुठेतरी एखाद्या पुढाऱ्यांनी सांगायचं, मंत्र्यांनी सांगायचं मी इकडे गोरगरिबांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यापेक्षा ज्या घटना घडल्या त्यामध्ये फोकस करा, त्यामध्ये लक्ष दाखल करा. काल परवा आमच्या त्या राजू शेट्ट्यांचा काही संबंध नाही. त्या राजू शेट्ट्यांना दूध भेसळीच्या प्रकरणात आरोपी केलं. अरे त्याच्या प्लांटला दूध घातलं, त्यांनी चेकअप केलं. आम्ही तर भेसळीच्या विरोधात आहे. मी नेहमी भेसळीच्या विरोधात मी संसदेमध्ये आंदोलन केलं. संसदेमध्ये प्रश्न मांडतो का भेसळ करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करा. पण कुठेतरी 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी घटना घडली आणि त्या राजू शेट्टींना विनाकारण फक्त विधानसभेचा फॉर्म न्याला म्हणून या असे प्रकार करण्यापेक्षा, चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा इकडे त्या अल्पवयीन मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला ते आरोपी शोधा, ते आरोपी सर्च करा. जिल्ह्यात वाढते गुन्हेगारी कुठेतरी पोलीस प्रशासन
कमी पडतोय का नाही पडतोय यावर मी टीका टिप्पणी करण्यापेक्षा जिथं अन्याय होतो ना ते आरोपी डिटेक्ट झाले पाहिजे आणि ते अल्पवयीन मुलीवर हो त्या आरोपीत मला शोध घेण्यात ताकद लावा ना. इकडं कुणाला तरी प्रोटेक्शन देणं, कोणाच्या तरी म्हणण्यावरून एखाद्या जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा एखाद्या मंत्र्याचं ऐकून, पालकमंत्र्याचं ऐकून त्यापेक्षा ते आरोपी डिटेक्ट करा ना. माजी बाळासाहेब थोरात म्हणाले की राहुरीमध्ये काँग्रेस उमेदवार देणार आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहे. ते असू किंवा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे प्रांताध्यक्ष असू, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, हे सगळे नेते मंडळी बसून निर्णय घेत आणि तो योग्य निर्णय राहील. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. वेट अँड वॉच.